आपल्या लग्न झाले तर संन्यास जर घ्यायचा असेल तर बायकोची अनुमती लागते. जर बायकोने अनुमती दिली नाही तर संन्यास घेता येत नाही. आणि संन्यास लग्न झालेल्या माणसाने केव्हा घ्यायचा असतो? जोपर्यंत त्याला एखादा मुलगा होत नाही तोपर्यंत. म्हणजे मुलगी झाली म्हणजे संन्यास घ्यायचा असं नाही, शास्त्राचं विधान आहे. जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत त्यांनी संन्यास घ्यायचा नाही. मग 5 मुली हो गेल्या तर 10 हो गेल्या तर किती हो गेल्या? त्या भागवतात नाही. त्या भागवतामध्ये 9 मुली झाल्या तरी सुद्धा त्यांना संन्यास घेता नाही आला. 10व्या गणपती महाराज जन्माला आले त्यावेळेला त्यांनी संन्यास घेतला. अशा का सांगतो बुद्धाला म्हणताना वाटत तुम्ही संन्यास घ्यावा, पण त्याला शास्त्राचं ज्ञान होतं. आणि लग्न झालेल्या माणसाला शास्त्र सांगतं पत्नीला जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत संन्यास घ्यायचा नाही. एक आणि जोपर्यंत पत्नी आज्ञा देत नाही तोपर्यंत संन्यास घ्यायचा नाही. दोन. हे 2 नियम शास्त्राने सांगितले. आता करायचं काय? मुलगा होईना आणि स्वतः देवाने स्वप्न तुम्ही सांगितलं होतं तुम्ही तुझ्या मुलीला माया आहे. 6 वर्ष झाली तरी तो स्वतःला येणार. त्यांना असं वाटलं बाकीच्या लोकांना स्वप्न पडतात ते खोटे ठरतात, तसंच मलाही पडलं काही. विनाकारण मी दिवसभर चिंतन केलं. काल मला सांगणार ना जागा तो वाचले जेणे झाली भावना भावी डोळा लागला. हे म्हणजे की जे स्वप्ने दिवसभर आपण चिंतन जास्त करतो त्याचं स्वप्न पडतात. तसं विठ्ठल त्यांना असं वाटतं अशी लोकांनी मला सांगितलं दिवसभर मी त्याचं चिंतन केलं ते स्वप्न मला पडलं काही. त्याने विचार केला स्वप्न हे सगळं खोट आहे, योग काही नाही, हे सगळा भास आहे, हा सगळं खोट आहे, मिथ्या आहे, हे खरं काही नाही. देवाला एक आपण 6 वर्ष आले असते मग आता काय करायचं? त्याने असा विचार केला जर रुक्मिणी जर आपल्याला आज्ञा दिली संन्यास घेण्याकरता तर मग ठीक आहे. मग ते काय करायचं माहिती का? रुक्मिणी म्हणजे चला जेवायला ते म्हणायचे संन्यास घेऊ का? रुक्मिणी म्हणजे पाणी घेऊ का? ते म्हणायचे संन्यास घेऊ का? रुक्मिणी साहेब म्हणले ना अहो जरा ते पोटी बाजूला ठेवा जरा आराम करा ते म्हणायचे संन्यास घेऊ का? म्हणजे रुक्मिणी बोलली की त्याच्या मुखात एवढं होता संन्यास घेऊ का? उठता बसता रुक्मिणी साहेबांनी आपल्या वडिलांना सांगितलं बाबा शिदो करता माझी जी पती आहे उठता बसता संन्यास घेऊ का? संन्यास घेऊ काच म्हणतात. त्यावेळेला शिदोपती हिशाब त्यांनी सांगितलं बा तुझ्या पतीला अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न झालंय आणि ज्याला वैराग्य उत्पन्न झालं त्या व्यक्तीवरती किती आपल्याला प्रयत्न करा तो नाही राहू शकत. ज्याने दारू केली ना त्याला तुम्ही किती माणूस होण्याचा प्रयत्न करा तेवढी हल्ल्याची राहतच नाही. तसं त्याला वैराग्य प्राप्त झालं ना त्याला तुम्ही किती घरात बांधून होण्याचा प्रयत्न करा कोणती मुलगी राहत नाही. फक्त त्यांना आज्ञा पाहिजे होती रुक्मिणीची म्हणून ते घरामध्ये तेवढ्या आज्ञेची वाट पाहत होती की कधी आपला किंमत ती मला घेता नाही. मग त्याचं ठरलं उठता बसता संन्यास 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 खाऊ करायची दिवस होते. त्या काळात काय गॅस नव्हता, सरपण इंधन लाकडावर स्वयंपाक करायला लागायचा, पाऊस पडलेला सगळं इंधन भिजलेलं. आता स्वयंपाक करायला करून यायच्या वेळेस चुलीमध्ये ते इंधन टाकलं आणि ते पेटवायला लागल्या. किती प्रयत्न करायचे ती चूल काय पेटलं नव्हा. आता जुन्या माणसाने चूल पेटून असणारे त्यांना विचार किती कष्ट होतात. ते काड्या गोळ्या झालेल्या कसं तरी पेटवणं चालले ते पेटता पेटता धूप ते नाकात गोळ्या केलं सगळीकडे लाल झालेली राग आलेला मस्त गारवावून गेलं आणि एवढ्या पिक्चर पद्धतीने गेले म्हणजे संन्यास घेऊ का? तिला राग आला होता विचारला आणि तिने सांगितलं काय रोज लावलं संन्यास घेऊ का? संन्यास घेऊ का? जाऊ याचा तुम्हाला तिला तरी जाईल मी पाडक्या आज्ञा म्हणतात त्याला. ती रागाच्या घरामध्ये व्हायचा बोलून जा या संन्यास काय लावलंय मग पूर्ण माझ्या पाठीवर संन्यास संन्यास घ्यायचा घ्यायचा घेतात जा. विठ्ठलपंतांनी तीच पडत्या आज्ञा मानली आणि एका क्षणाचा विलंब न लावता ज्या अवस्थेत होते सुरुचा नियम आहे यधरेव व्रजेत तदरेव परिव्रजेत. शास्त्राने सांगितलं जेव्हा तुम्हाला वैराग्य येईल त्या क्षणी संन्यास घेऊन टाका. आणि रुक्मिणी चूल पेटवता पेटवता गेल्या बोलून जा घ्या संन्यास. मागचा तुमचा विचार न करता तसंच मागलं पाऊल घेते पुन्हा पाऊल पुढचा नका नाही काय खांद्याला एखादं उपकरण घ्यावं का सोबत काही घ्यावं अजिबात नाही. ज्या अवस्थेत होते त्या अवस्थेत पाठीमागे निघाले आणि तर गेले पुढे काशीला. आणि काशीमध्ये त्या काळात रामानंद सरस्वती नावाचे महान संत होते. मुस्लिमांची राजदूत होती त्या काळात. रामानंद स्वामींचं सामर्थ्य असं होतं ते काय सामान्य मुस्लिमांच्या राज्यामध्ये हिंदू संस्कृती टिकून ठेवण्याचं काम रामानंद स्वामींनी केलं. नाहीतर मुस्लिम लोकांनी त्या काळात आपली किती मंदिरं पाडली किती धर्मनिष्ठ करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा रामानंद स्वामींच्या अंगावर ते हात लावू शकत होते कारण तपास सामर्थ्य त्यांचं तेवढं जबरदस्त होतं. एकदा तो अकबर बादशाह त्यांनी ऐकलं की रामानंद स्वामी फार प्रचंड विद्वान म्हणजे विठ्ठलपंतांनी कुणाकडे संन्यास घेतला त्याचा प्रताप सांगताय का. त्या बादशाहाने ऐकलं की रामानंद स्वामी हे रामाचे भक्त आहेत आणि हनुमंतराय त्यांना दर्शन देतात.
हनुमंतराय त्यांच्यासोबत बोलतात असं त्यांना ऐकायला मिळालं. आणि मग हा मुस्लिमच तो गेला रामानंद स्वामींच्याकडे आणि मला महाराज मी असं ऐकलंय की तुमच्याबरोबर हनुमंतराय बोलतात, हनुमंतराय तुमच्यासोबत चर्चा करतात, मला हनुमंतरायचं दर्शन करून द्या. आज काय बाजाराचा भाजीपाला आहे ते संत उडी महाराजांचं फार सुंदर पद आहे बघा. देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. देवाला पाहण्याचा कसा कशा करायला लागतं. मन कोणी नव्हती का पैसे घे अनंता साधना तप करावं लागतं. हा काही खाणार काही पिणार काही जीवन जगणार आणि याला हनुमंतरायचं दर्शन कसं होणार. तर तो मला महाराज पण हनुमंतरायचं दर्शन झालं पाहिजे. आता ते संत होते तिकडे कुठे नाद लागला रामनाथ स्वामी बाबा हनुमंतराय वगैरे काही नाही, मी माझं सामान्य माणूस आहे, मी देवाची भक्ती करणार आहे, पूजन करणार आहे, हनुमंतराय वगैरे काय नाही, काही नाही. त्याला असं वाटतं खोटं बोलायला लागले. त्यांनी काय केलं माहिती का, त्यांना उंचलं आणि कारागारात टाकून दिलं. तिला टाकून बंदिस्त करून त्या आग्र्यामध्ये. आता हनुमंतराय जेवढं भक्त होते मित्र होते आणि समर्थ त्या रामदास स्वामींना कारागृहात टाकल्यामुळे हनुमंतरायाने काय केलं माहिती का, त्याच्या त्या आग्र्याच्या नगरीमध्ये एवढे वानर सोडले, घराच्या बाहेर माणूस आला की उचलला समजायचा, झाडावर द्यायचा, खाली टाकून द्यायचा, माठ घरामध्ये उचलायचा, फेकून द्यायचा. घराच्या पुढे काही दिसत माणूस दिसतो, लेकरू दिसतो, कोणी दिसतो घेऊन जायचं. आणि तो सगळं काही मान झालं. सगळे लोक म्हणाले अरे एवढे वानर म्हणजे आपण कोणाकडे पाहिजेच नाही, आले तरी कुठून. आणि मग त्याच्या दरबारात लोकांनी सांगितलं हनुमंतराय म्हणजे वानराचा अवतार आहे आणि हे सगळे जे वानर आहेत ना तुम्ही त्या रामदास स्वामींना पूर्ण ठेवले म्हणून आले, पटकन सोडा त्यांना, नाही तर तो त्या राजाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. आणि नावेळ झाली त्याला समाजाची माफी मागावी लागेल स्वामींची आणि त्याला सोडून देत. मला आता एवढंच आहे असे ज्यांना रामाचा साक्षात्कार. आणि हे रामदास स्वामीच पुढे कबीर महाराजांचे गुरु झाले बरं का. आपण जे कबीर महाराज होतो ना त्या कबीर महाराजांचे गुरु सुद्धा हेच रामदास स्वामी होते. आणि मग काशीला गेले आणि त्यांनी रामदास स्वामींकडून संन्यास घेतला. संन्यास घेत असताना स्वामींनी विचारलं कोण आहे बाबू, खोटं सांगितलं त्यांनी खरं आळून देऊन आलोय, पण लग्न वगैरे काही झालेलं आहे का, खोटं सांगितलं लग्न वगैरे काही झालेलं नाही. आई वडील नाही म्हणले. त्यांना असं वाटलं त्याला आई वडील नाहीये, लग्न झालेलं नाही, तरुण दिसतो, देऊन टाकला संन्यास. आणि संन्यास त्याने तिथे घेतल्याच्या नंतर ओंकार आपण ओम म्हणतो की नाही त्या ओम मंत्रात त्याने जप करायला सुरुवात केली. आश्रमामध्ये राहायचं, गंगेचं स्नान करायचं, ओंकाराचा जप करायचा, ध्यान करायचा आणि उरलेल्या वेळेमध्ये गुरुची सेवा करायची. 24 तास गुरुची सेवा. गुरुला त्यांनी प्रसन्न करून घेतलं. आणि एका तिला बातमी पसरली, रुक्मिणी आईसाहेबाला खूप पश्चाताप झाला. अरे पण सहज वैतागा मी म्हणून गेले, जा घ्या संन्यास. आणि यांनी खरं जाऊन संन्यास घेतला. वाईट वाटलं, आता काय करणार, रडून मुळे लाल झाले, पण काही उपयोग नव्हता. त्यांना कळून चुकलं आता माझ्या पतीने संन्यास घेतला म्हणजे आता माझा संसार होणार नाही, संसारातला आनंद माझ्या जीवनामध्ये राहिलेला नाही. मग आता माझे पती जर आत्मकल्याण करून घेण्याकरता त्यांनी संन्यास घेतलाय तर मी रडून उपयोग नाही, मग मी काय करावं. रुक्मिणी आईसाहेबांनी आळंदीतल्या विद्वान ब्राह्मण लोकांना बोलवलं आणि विचारलं की एका संन्याशाच्या पत्नीने कसं जीवन जगलं पाहिजे. आणि मग आळंदीतल्या ब्राह्मण देवतेने सांगितलं की एखाद्या संन्याशाची जर पत्नी असेल तर ते शृंगार करू शकते. जशी नवविवाहित वधू शृंगार करते तसा शृंगार तिने केला तर चालतो, पण तिने एकांत राहून साधना केली पाहिजे. कोणती साधना करायची. रुक्मिणी आईसाहेबांच्या ब्राह्मण देवतेने सांगितलं अश्वत्थानां सर्व वृक्षांमध्ये वृक्षानां अश्वत्थोहम. डाव्या हातामध्ये वृक्ष सांगितलं तर जेवढे काही वृक्ष आहेत त्या वृक्षामध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ ही भगवंताची विभूती सांगितली. रुक्मिणी आईसाहेबांनी विचार केला पिंपळ हा जर साक्षात नारायणाचा अवतार आहे